हे बघा, सपकाळ म्हणजे काय, बिना पाण्यात चाललेली नाव आहे, त्यामुळे ती कुठे थांबून देईल सांगता येत नाही. कोणी कोणावर कशी टीका करताय त्यांच्यातच ठिकाणा नाही आहे. नाना पटोले कुठे त्यांच्या बाबतीमध्ये अध्यक्ष असताना बोलायचे, ते काहीतरी लाईन पकडून तरी बोलायचे. सपकाळांना लाईनच नाही, बिन लाईनीचा माणूस आहे. भूषण गवई यांच्यावर जो करण्यात आला त्याच्याकडे कशा पद्धतीने बघतो? कारण मी आताच बोललो की या ठिकाणी तो एक प्रकारे राज्याचा देशाचा अपमान आहे, कारण की सरन्यायाधीश हे सगळ्यात मोठं पद आहे आणि त्यांच्यावर चप्पल फिरकवणे म्हणजे मला तरी वाटतं फार निंदनीय बाब आहे. आणि मला तर असं वाटतं की महाराष्ट्रीयन माणसावर चप्पल फिरकवणं म्हणजे चुकीचं आहे. सरन्यायाधीश हे पुऱ्या देशाचे आहेत, पण पहिले म्हणजे आमच्या राज्याचे आहेत. त्यामुळे मला फार वाईट वाटलं की अशी बाब व्हायला नको होती. राज्यातल्या ITI मध्ये वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट आता माझ्याकडे नाही. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयामध्ये एक धक्कादायक प्रकार झालेला आहे. जे रिटायर होणार होते त्यांनी प्रबोधनकारांचं पुस्तक खरं तर त्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केला, पण तिथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी ते पुस्तक घेऊन त्यांच्या संघावर दिलं टाकून आणि सांगितलं की ह्याच्यामध्ये देवांचा अपमान करण्यात आलेला आहे. प्रबोधनकारांचं पुस्तकात निवृत्तीचं निमित्तानं दिली होती, परंतु काही नर्सेस जे आहेत त्यांना ते पुस्तक आवडलं, त्यामध्ये म्हणतात की देवाचा अपमान झाला, त्यामुळे त्याच्या अंगावर झटकटली गेली प्रबोधनकारांची पुस्तकं. ही चुकीची बाब आहे. प्रबोधनकारांनी आपल्याला माहिती आहे की त्या काळामध्ये सुद्धा जे देशाला आणि जगाला आणि माणसाला जे मार्गदर्शन केलेलं आहे त्याचा एक प्रकारचा अपमान आहे. त्यांनी या गोष्टीचा विचारच करावा. ते कुठल्याही देवाच्या विरोधात नव्हते. त्यांनी या ठिकाणी मांडणी करत असताना ज्या पुस्तकामध्ये त्यांनी मांडणी केली होती कमीत कमी प्रेझेंट दिलेलं पुस्तक तरी आपण फेकू नये, एवढी तरी माणसाला मानसिकता असली पाहिजे. मला ते असं वाटतं की हा प्रबोधनकाराचा अपमान नसून हा एक मोठ्या व्यक्तीचा आणि त्यांनी राज्याकरता किंवा देशाकरता जे विचार मांडले त्याचा अपमान आहे. आम्ही त्यांचा निषेध करतो. पण ज्या पद्धतीनं हे पुस्तक भेटवण्यात आलं त्यावेळेस असंही सांगण्यात आलं की आम्ही तुम्हाला जर भगवद्गीता दिली आणि त्यांनी लिहिलेलं सुद्धा काही चुकीचं नाही आहे. अगोदर त्यांनी ते पुस्तक वाचलेलंच नसेल आणि कोणीतरी चुकीची माहिती त्यांना दिली असेल, त्या अर्थाने त्यांनी हे फिरकवलेलं आहे. आणि मला तरी असं वाटतं की हे नाठाळ काम आहे, असं करणं योग्य नाही आहे. संबंधित नर्सेसवर कारवाईची मागणी आता केली जाते, करायलाच पाहिजे. त्यासोबत आणखी एक अशाच प्रकारचा मुद्दा काल देखील झाला होता की ज्यामध्ये थेट सरन्यायाधीश भूषण यांच्या संदर्भात देखील असाच प्रकार घडला होता. हे कोणत्या दिशेनं चाललं जाते? चुकीचं आहे. ज्या ठिकाणी आपण घटनेला मानतो, घटनेचा विषय करतो, तर घटनेमध्ये सर्वोच्च ते पद आहे आजच्या पोझिशनमध्ये की देशाचा सरन्यायाधीश त्याच्या अंगावर चप्पल फिरकवणे. मला तरी असं वाटतं की महाराष्ट्राचा सुपुत्र सहन होत नाही की काय, अशा पद्धतीचं मला वाटतंय. उद्या सुप्रीम कोर्टामध्ये धनुष्यबाणा संदर्भात सुनावणी होणार आहे. मला काय वाटतं, एकूणच काय निर्णय अपेक्षित आहे? आमच्याकडेच धनुष्यबाण आमच्याकडेच राहील, कारण की राम पण आमच्याकडे आहे. आणि त्यासोबत शेतकऱ्यांच्या मदती संदर्भात आज काही कॅबिनेटमध्ये चर्चा होऊ शकते का? मी पण आपल्या चॅनलकडून पाहिलं आहे, पण आता समजेल आणि जी चर्चा होईल आम्ही ती आपल्याला सांगू. सर, नैतिकतेच्या संदर्भात टीका करण्यात आलेली आहे ठाकरे गटाकडून की नैतिकता करून सत्तेच्या हवेत असलेल्या एकनाथ शिंदे यांचं विमान सर्वोच्च न्यायालयात जमिनीत पाडलं. नाही, आता तुम्ही पाहिलं ना की या ठिकाणी तुतारी कुठे गेली आणि मशाल कुठे गेली. बिना रॉकेलची मशाल होती त्यामुळे ती खाली गेली. आमचा धनुष्यबाण बरोबर चालला. त्यामुळे त्यांनी आता बोलण्याशिवाय दुसरं काही त्यांच्याकडे शिल्लकच राहिलं नाही आहे. आणि तिथे ॲडव्होकेट श्री संजय राजाराम राऊत आहे, त्यामुळे हे असंच चालणार आहे. सर, दुसरा असा प्रश्न, प्रताप सर नाही असं म्हणताय की मीरा भाईंदर इथे हिंदी भाषिक जास्त आहेत, त्याच्यामुळे मराठी आमदार जरी असलो तरी गरजेनुसार मी तिकडे हिंदीच बोलणार आणि हिंदी बोलणं काय बायस डिझाईन नाही. प्रत्येकाचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण मला तरी असं वाटतं की पहिले आपल्या भाषेचा अभिमान प्रत्येकाला असला पाहिजे. कोणी इंग्रजी बोलेल, कोणी तेलुगू बोलेल, कोणी बाई बोलतो, त्याचा व्यक्तिगत विषय आहे. पण ज्या राज्यामध्ये आपण राहतो त्या राज्याच्या भाषेचा सगळ्यांना अभिमान असला पाहिजे. एक महाराष्ट्र शासनाचा उर्दू भाषेसंदर्भात कार्यक्रम झाला, त्यामध्ये नवाब म्हणाले की आता महाराष्ट्रातील शाळामध्ये देखील उर्दू शिकवायला पाहिजे. प्रत्येकाचे विचार आहे. आता नवाब मलिक आता उर्दू सांगतील, उद्या तेलुगू सांगतील, हा त्यांचा विषय आहे. पण आता मराठी हा सगळ्यात पहिला विषय आहे. मराठी स्वीकारली पाहिजे. मग दुसरी भाषा कुठली स्वीकारायची
हा त्याचा व्यक्तिगत विषय असला तरी या ठिकाणी मराठीला सगळ्यात जास्त प्राधान्य देणारं राज्याने काम केलं पाहिजे असं मला वाटतं. कारण की आपण गुजरातमध्ये गेला तर गुजरातमध्ये गेलेला मुसलमान सुद्धा गुजरातीच पहिले बोलतो, असं तो ओळख त्याची दिसेल तुम्हाला. तो दाढी आहे, डोक्यामध्ये त्याची टोपी आहे, पण तो बोलताना गुजरातीच बोलतो. का तर त्याला त्याच्या राज्याचा अभिमान आहे आणि आपल्यालाही असला पाहिजे. सर दुसरीकडे